आम्ही जैन बांधवांना दिलेला शब्द पाळला असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय। जैन बांधवांनी माझं नाव कधीच घेतलं नाही असंही पुढे मोहोळ म्हणालेत। जैन बांधवांना सत्य माहिती होतं, काही संबंध नसताना आरोप करणं हे वेदनादायी होतं असं मोहोळांनी म्हटलं। या प्रकरणामध्ये काही लोकांनी नको ते स्वार्थ साधून घेतले। मुरलीधर मोहोळ यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर निशाणा साधला। गोलमाल गोखले बिल्डरनी सगळ्यांनी संगत मताने आणि बँकेतले काही संचालक मंडळी असतील त्यांनी एकत्र मिळून केलेला हा महाघोटाळा आहे। आता परत त्यानंतर किती संचालकांनी त्या रजिस्टरवर सही केल्या, किती राजीनामा दिले, कोणाचं बहुमत होतं, हे सगळं तपासाची वेळ आली आणि ह्यांना किती बिल्डरकडून ह्याच्यामध्ये लाभ झालाय याची चौकशी त्याच्यामध्ये केली पाहिजे। ही जी टेंडर प्रक्रिया आहे, ही टेंडर प्रक्रियेमध्ये मग ती कंपनी कोण आली, ती बिरीट नावाची कंपनी ही गोखल्यांचीच होती। मग गोखल्यांनी जे सगळं मॅनेज केलं का ह्याचाही तपास केला आणि त्या टेंडर प्रक्रियेमध्ये मूल्यांकन चुकीचं काय झालं असेल तर जे काय व्हायचं त्याच्यामध्ये आपल्याकडे सगळ्या व्यवस्था आहेत, ते होईलच। कुणाला काय करायचं ते करू द्या। मला आज वाटतं की याच्यामध्ये काही नव्हतं, जे होतं ते संपलं। त्यामुळे आता कुणाला वाढवायचंय, कुणाला पुढे न्यायचं, ज्याच्या त्याच्या इच्छेचा भाग आहे। त्यामुळे मी काय त्याच्यावरती बोलणार नाही।